झी 24 तास, एक पाऊल पुढे। नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये आता खासगीकरणाची घंटा वाजू लागलेली आहे। विद्यार्थ्यांची वाढती गळती आणि ढासळता दर्जा यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेनं आपल्या 1300हून अधिक शाळा स्वयंसेवी संस्थांना चालवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव मांडलाय। अर्थात स्थायी समितीत आलेल्या या प्रस्तावाला राजकीय आरोपांची किनार लाभल्यानं सध्या तरी तो राखून ठेवण्यात आलेला असला तरी खासगीकरण करून खरोखरच दर्जा उंचावेल का? ढासळता दर्जा आणि वाढणारी गळती याला जबाबदार तरी कोण? आणि खासगीकरणाशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही का? यासारख्या प्रश्नांवर सडेतोड चर्चा करूयात खासगीकरणाची शाळा या आमच्या विशेष कार्यक्रमात। याच विषयावरचा आपण आधी एक रिपोर्ट पाहूया आणि मग चर्चेला सुरुवात करूया। पालिका शाळांमध्ये खासगीकरणाची घंटा, गळती रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव। मुंबई महापालिकेच्या 1331 शाळांमध्ये सध्या 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। विद्यार्थ्यांना सर्व पायाभूत सुविधा दिल्या जात असल्या तरी विद्यार्थ्यांची गळती वाढते असा पालिकेचा दावा आहे आणि म्हणूनच ढासळत्या शैक्षणिक दर्जाबरोबरच गळती रोखण्यासाठी पालिकेच्या शाळा सेवाभावी संस्थांना दत्तक देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसा प्रस्तावही स्थायी समितीत सादर झाला, मात्र विरोधकांच्या विरोधामुळे सध्या तरी तो राखून ठेवावा लागलाय। इथे कुठेही खाजगीकरण करण्याचा बेत महानगरपालिकेचा नाही। ह्याच्यात केवळ हेतू हाच आहे की महानगरपालिकेच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांचा जो अनुभव आहे तो महापालिकेच्या मुलांना उपलब्ध व्हावा, हाच केवळ हेतू आहे। शैक्षणिक सुधारणेच्या नावाखाली ह्या लोकांनी शाळा विकायला काढल्या असं म्हणायला हरकत नाही। या प्रस्तावाला आमचा ठाम विरोध राहणार आहे। शाळा दत्तक देण्यासाठी पालिकेनं या प्रस्तावात 4 प्रमुख टप्पे ठेवले आहेत। त्यानुसार पहिल्या अटीनुसार शाळेचं पूर्ण व्यवस्थापन खासगी संस्था करेल। त्यात शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासह मुलांना निशुल्क उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देणं बंधनकारक राहील। 2. पालिकेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासह खासगी संस्था साहित्य, शिक्षण सेवक, प्रशिक्षण विकसित करेल। 3. खासगी संस्था अभ्यासक्रमाचा दर्जा उंचवण्यासाठी विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी, शिक्षक प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, खेळ, दर्जोन्नती सेवा पुरवेल। आणि संबंधित खासगी संस्थास देणगीच्या स्वरूपात संगणक, लाकडी सामान, वस्तू, पुस्तकं, शालोपयोगी साहित्य, शिक्षकांकरता क्षमता विकास कार्यशाळा अशी मदत करेल। खासगी संस्थांना पालिकेच्या इमारती फुकटात आंदण देण्याचा आरोप झाल्यानं हा प्रस्ताव सध्या राखण्यात आलाय। अर्थात योजना कितीही चांगली असली किंवा दिसली तरी तिची अंमलबजावणी करण्यात राजकीय नेते असो किंवा प्रशासकीय अधिकारी यांचा लौकिक मात्र तितका साजेसा नाही आणि त्यामुळेच ही योजनाही वादाच्या भोवऱ्यात सापडली तर नवलते काय? झी 24 ताससाठी हेमंत बिर्जेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। आपण हा रिपोर्ट पाहिलात। या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत रमेश जोशी, शिक्षणतज्ञ आणि माजी नगरसेवक, मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अरुण निगवेकर। चर्चेला सुरुवात करताना मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती द्यायची आहे आणि ती माहिती अशी आहे की महानगरपालिकांच्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही एकूण शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या 80% जवळपास असेल असा एक अंदाज आहे। मुंबई महानगरपालिकेपुरतं जर बोलायचं झालं तर 1300 शाळांमधून जवळपास 4.5 लाख विद्यार्थी, त्याहीपेक्षा सुद्धा 13,000 शिक्षक आणि 2400 कोटीचं बजेट एवढा प्रचंड अवाढव्य पसारा असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आता खाजगीकरणात शिवाय दुसरा पर्याय नाही अशा प्रकारचा विचार आणि प्रस्ताव आता विचाराधीन आहे। या चर्चेची सुरुवात करताना मला तुम्हाला असर या एका संशोधन कंपनीनं केलेला एक अहवाल तुम्हाला त्यातली निरीक्षणं सांगायची आहेत। त्या अहवालानुसार 8वी मध्ये असणाऱ्या 74% मुलांना साधी वजाबाकी करता येत नाही, 40% विद्यार्थ्यांना 8वीतल्या भागाकार करता येत नाही, तर
सूर्य कुठे उगवतो हे जवळपास 60% विद्यार्थ्यांना 7वीतल्या माहीत नाही, तर 4थीतल्या मुलांना स्वतःचं नावही धड लिहिता येत नाही. प्राथमिकमधून माध्यमिकमध्ये जाताना जवळपास 15 ते 17% गळती आहे. शिक्षणाचा दर्जा महानगरपालिकांच्या शाळांमधून नेमका काय आहे याचा अंदाज या 4च आकड्यांवरून आपल्याला आलेला असेल. सुरुवात करतोय रमेश जोशी यांच्यापासून. रमेश जोशी, मला सांगा, ही जी अवस्था आहे या अवस्थेला नेमकं जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतं? या अवस्थेला जबाबदार संपूर्णपणानं अकार्यक्षम प्रशासन जे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचं आहे हे ह्याला जबाबदार आहे. प्रश्न असा आहे, असरनी आणलेला जो रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये सुद्धा खूप त्रुटी आहेत. त्याची चर्चा आत्ता आपण इथे करत नाही आहोत, पण त्या त्रुटी सहजपणे सांगता येण्यासारख्या आहेत. आपल्या देशातलं प्राथमिक शिक्षण आपल्या निपाच्या रिपोर्टप्रमाणे अगदी 10-11च्या ते 80% शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे पब्लिक डोमेनखाली आहे, सार्वजनिक शिक्षणाच्या कक्षेमधलं आहे. 7% शिक्षण हे विनाअनुदानित शाळांच्या मधलं आहे आणि 13% शिक्षण हे अनुदानित खाजगी शाळांच्या मधलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा पब्लिक एज्युकेशनचा व्याप आहे तेव्हा त्याला समर्थपणानं पुरून उरण्याइतकी कार्यक्षमता ही महापालिका आणि सरकारी यंत्रणेकडनं दाखवण्याची गरज आहे. दुर्दैवानं ही गरज ते भागवू शकत नाहीत. त्यामुळं त्या ठिकाणी लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला महापालिकेमध्ये अडचणी निर्माण झालेल्या दिसतात. मी आपल्याला एक उदाहरण सांगू इच्छितो. 3-4 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा 27 वस्तू पुरवण्याचा प्रस्ताव झाला त्यावेळेला जे डेप्युटी कमिशनर शिक्षणाकरता होते त्यांनी अत्यंत एफिशियंटली 13 जूनला शाळा उघडेल त्यावेळेला पालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातल्या सर्व मुलांना या सगळ्या 27 वस्तू पोहोचतील याची खबरदारी घेतली होती. त्यानंतरच्या 2 वर्षात अगदी उन्हाळा सरत गेला तरीसुद्धा लोकांना पावसाळी रेनकोट आणि बूट पण मिळालेले नव्हते. या अनेक गोष्टींमधनं मी हे दाखवू शकेन की प्रशासन कोलमडल्याचं लक्षण म्हणजे एक प्रकारे हे महानगरपालिकेच्या प्रशासनाचं, महानगरपालिकेच्या कारभाराचं अपयश आहे असं आपण म्हणाल. अगदी बरोबर आहे. संदीप देशपांडे, काय मत आहे आपलं? महानगरपालिकेचं अपयश? नक्की, कारण झी 24 तास, एक पाऊल पुढे.